आणि मुंबईच्या परळ परिसरामध्ये असलेलं सोशल सर्व्हिस लीगचं दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणास्तव बंद आहे। या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे, पण या विरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे। नाट्यगृह आहे तिथेच 900 आसन क्षमतेचं एक नाट्यगृह असावं अशी मागणी करण्यात आली होती। विधिमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे पडसादही उमटले। मग अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणाही झाली। मात्र सोशल सर्व्हिस लीगनं मे महिन्यापासून तोडकाम सुरू केलंय। दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अभिनेते, निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचाही इशारा दिलाय। ज्या प्रकारे आपण बघतोय दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी होते आणि त्याला कुठेतरी काही मागण्यांसाठी विरोध नाट्यकर्मींकडून केला जातो। काही कलाकार मंडळी सुद्धा समोर आली आहेत आणि जे कन्फ्युजन होतंय असं संस्थेचं म्हणणं आहे सोशल सर्व्हिस लीगचं। हे कन्फ्युजन नेमकं काय आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सोशल सर्व्हिस लीगचे सचिव, जी खरं तर ही जागा पूर्ण त्यांच्या मालकीची आहे, त्याचे सचिव प्रकाश कोंडूरकर सर आहेत। सर, एकतर ती सगळी जागा तुमची दामोदर नाट्यगृह असेल आणि शाळा असेल ती तुमच्या मालकीची आहे। पहिले तर असं आहे की प्रश्न पहिला विचारला जातोय, जिथे नाट्यगृह आहे सध्याचं म्हणजे 100 वर्ष जुनं, तिथेच नाट्यगृह व्हावं अशी मागणी कलाकारांची आहे। हे शक्य आहे का आणि ही मागणीकडे तुम्ही कसं बघणार आहात? प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की एकाच प्लॉटवर ही सगळी रिझर्वेशन्स आहेत। दामोदर हॉल, शाळा, मैदान आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग, त्यामुळे त्याच्यामध्ये बायफर्केशन करता येत नाही आहे। दामोदर हॉल आणि याचं म्हणजे शाळा याची आयोडी महानगरपालिकेने आम्हाला 4 वर्षानंतर मंजूर केलेले आहे। त्यामध्ये ज्या ठिकाणी दामोदर हॉल त्या ठिकाणी पाडून शाळा होईल। याचं कारणच असं आहे की या संस्थेमध्ये 3000 मुलं आहेत। प्राथमिक महानगरपालिकेच्या शाळेपासून नाईट कॉलेज, माध्यमिक शाळा, CBSE अशा 3,500 मुलं आपल्याकडे शिकत आहेत। अशावेळी शाळेच्या ठिकाणी शाळा बांधायचं म्हटलं तर पर्यायी जागा आमच्याकडे नाही। शिकवायचं कुठे हा प्रश्न आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेने दामोदर हॉल डिमॉलिश करून त्या ठिकाणी शाळा बांधायची आहे। ते आमचं 2 वर्षाचं प्लॅनिंग आहे आणि शाळा मुलं शिफ्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी दामोदर हॉल होते। तो दामोदर हॉल 32 मीटर उंचीपर्यंत आम्हाला महानगरपालिकेने आयोडी मजली असेल, ती 8 ते 11 मजल्यापर्यंत 32 मीटरपर्यंत होईल, तेवढं होईल। म्हणजे ही जी शाळा आहे तिथे आता दामोदर हॉल होईल आणि ते ऑलरेडी त्याने आयोडीमध्ये मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 170 पार्किंग आहेत आणि 750 सीट्स आहेत। पण नाही, जे सांगितलं जात आहे म्हणजे ज्या प्रकारे आरोपच म्हणा याला की जिथे नाट्यगृह आहे दामोदर नाट्यगृह तिथे खाजगी शाळेसाठी हे सगळं केलं जाते, खाजगी शाळा उभारण्यासाठी। पण खाजगी शाळा असं म्हणूच शकत नाही, कारण ही पब्लिक सगळी आमची जी शाळा आहे सगळं हे एड नाही आहे, त्याला आम्ही स्वतः चालवतो आणि त्यामुळे ही जी सर्वसामान्य मुलं आणि कामगार वर्गाची मुलं शिकत आहेत सगळं इथे फ्री एज्युकेशन आहे। इव्हन CBSE लागणारं वार्षिक फी हे 35,000 नॉमिनल आहे 5वी ते 10वी पर्यंत। हे कुठल्याही मुंबईत असं एवढी कमी फी चालत नाही। आम्हाला एक सामाजिक सोशल सर्व्हिस लीग या संस्थेचं नावच असं आहे, एक लीग आहे आणि आपल्याला माहिती आहे की या संस्थेमध्ये ज्याची इन्व्हॉल्वमेंट आहे तर या बोर्डावरनं लक्षात येईल की महात्मा गांधी, अब्दुल गफार खान, नंतर सर बेब्रॉन वगैरे सगळे अनेक मान्यवर। आता अजून त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे स्थगिती पाडकामाला दिली। आता पाडकाम जवळपास जमीनदोस्त केलं जातं, जे जुनं स्थगिती आम्हाला दिली होती प्रदूषणाखाली डिसेंबरमध्ये आणि प्रदूषणाचे आम्ही कंप्लायन्स केल्यानंतर स्थगिती उठवायचं आमच्याकडे पण विषय झाला होता पण आमच्याकडे लेखी महानगरपालिकेकडनं स्थगिती होती आणि महानगरपालिकेने ते उठवलेली आहे। त्यामुळे आता आमच्याकडे अशी स्थगिती नाहीये काय आहे, जी आहे ती इलेक्शनसाठी। आम्ही इलेक्शन काय करत नाही इथं। किती दिवसामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल? दामोदर नाट्य शाळेत बघा, आधी ऑलरेडी 6 महिने आमचं नुकसान झालेलं आहे। आम्ही ऑलरेडी 15 कोटी बँकेकडनं कर्ज घेऊन भरलेलं आहे। महिन्याला 10 लाख आमचं नुकसान होत आहे व्याजापोटी। त्यामुळे जेवढं डिले याने केलं तेवढा डिले होणार। आता तुमचा मुद्दा असा मनोरंजन मंडळ हे 100 वर्षी आमचाच एक उपक्रम आहे। अनेक उपक्रम आहेत, 18 त्यातला हा आमचा उपक्रम आहे। सोशल सर्व्हिस लीगचाच
सामाजिक मनोरंजन मंडळ असं त्यांचं टायटलच आहे. जे आमचे कमळ हे चिन्ह आहे, हे त्यांचं चिन्ह आमच्याकडनंच घेतलेलं आहे. नामजोशींचा फोटो तुम्ही जर अहवाल बघितला असेल, किती दिवसात होईल हे नाट्यगृह हे बघा 2 वर्ष शाळा झाली म्हणजे आता याच्यानंतर जे अडथळे आणायला लागले तर तेवढा डिले होणार. मग 2 वर्ष होतील शाळा म्हणजे त्या सुरू केल्यापासून, आणि त्याच्यानंतर आम्ही दामोदराला बांधू. पण त्यांचं असंही म्हणणं आहे की फक्त शाळाच बांधली जाईल, पुढचं माहित नाही, 10 वर्ष लागतील. हे त्यांचं म्हणणं आहे, पण आमच्याकडे प्लान्स IOD मध्ये आहे ना, आम्ही सबमिट केलंय, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सबमिट केलेलं आहे. आता बघा ह्यांच्यामुळे आमचं नुकसान 11 कोटीचं CSR फंडाचं नुकसान झालं, कारण आम्ही 11 कोटी खर्च केले. ते आम्हाला सामाजिक संस्थांकडनं 11 कोटी मिळणार होते, ते स्टॉपेजवरून आम्हाला मिळाले नाहीये. कर्मचाऱ्यांचं काय तिथे ते काम करत, तिथे कर्मचारी आहे बघा, दामोदर हॉलचे कर्मचारी जे 4 होते ते टेम्पररी होते, त्यांना आम्ही नियमाप्रमाणे कॉम्पेन्सेशन देऊन गेलं. पण ते जे म्हणताय डोअर किपर वगैरे ते त्यांचे मनोरंजन मंडळाचे आमचे कर्मचारी नव्हते, ते त्यांचे. शेवटचा प्रश्न, अनेक नाट्यकर्मी या सगळ्या दामोदर हॉल तिथेच व्हावा, नाट्यगृह तिथेच व्हावं यासाठी आंदोलन करतात. म्हणजे अगदी प्रशांत दामले आहेत, नीलम शिर्के सुद्धा या सगळ्या बाजूने आहेत. त्यांना तुम्ही आता काय आवाहन करणार आहात? त्यांच्यासोबत मीटिंग करणार आहात का? नाही, आमची अशी इच्छा आहे की हे सगळं ओपन आहे, त्याने इथे यावं, माहिती घ्यावी, नंतरच पुढचे आंदोलन जे काय करायचं. कारण आमचे दरवाजे सगळ्यांसाठीच खुले आहेत, आम्ही बंद केलेले नाही आहेत. आता प्रशांत दामले काय किंवा नाट्यवादी हे आमचेच लोक आहेत, आमच्याच या ठिकाणी गेलेले बरेच विद्यार्थी आणि हे थोडे माझी स्टुडंट आमचेच आहेत. आम्ही त्यांना परके असे समजतच नाही आहे. जी काय माहिती हवी असेल तर आम्ही देऊ शकतो. इथे दिव्य होणार इथे दामोदर नाट्यगृह निश्चित भव्य दिव्य होईल. त्या ठिकाणी आमचं दामोदर मनोरंजन मंडळ असंच तिथे नाव आहे. त्या ठिकाणी संपूर्ण सीट्स असेल काय 750 सीट्सचं प्रपोज आपण केलेलं आहे. ते 750 मध्ये 200च्या कार पार्किंग आहे. त्याशिवाय प्रत्येक फ्लोअरला आमच्या इतर ऍक्टिव्हिटी, मनोरंजन ऍक्टिव्हिटी, सहकार मनोरंजन मंडळ हे आमचंच असल्यामुळे आम्ही त्यांना 700 नाही, आम्ही 1000 काय 2000 पण देऊ, पण त्या ऍक्टिव्हिटी आमच्या असतील आणि त्या नावाखाली असतील. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही ते त्यांचं आहे, आमचं आहे ते. त्यामुळे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये सोशल सर्व्हिस लीगची जी ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आम्ही आमचं मानतो. अदरवाईज आम्ही बरेच मार्ग अवलंबले असते, पण आम्ही म्हणत नाही ते परके आहेत म्हणून. त्याने सामंजस्याने घ्यावं, समोर बसावं. आम्ही त्यांना 3 पत्र दिली, पर्यायी जागा तुम्हाला देतोय म्हणून, रिहर्सलसाठी या जागेत आम्ही जागा देतोय, परंतु ते आलेच नाही आहे. त्यांच्याकडनं संस्थेने डॉक्युमेंट्स मागितली होती, तुम्ही सहकारी कायद्यान्वये ना तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट द्या, रिझोल्युशन द्या. केसरकर सरांनी साहेबांनी मंत्री महोदयांना सांगितलं त्यांना AGMचं रिझोल्युशन द्या. हे सगळं दिल्यावर आम्ही MOU करायला तयार होतो, पण ते आलेच नाही तर आम्ही MOU करू शकत नाही. सगळं सुरळीत होईल निश्चितच ना, आमचं सर्व सुरळीत होईल, पण त्याने असे मध्ये मध्ये अडथळे आणू नये. आंदोलन करण्यापेक्षा सामंजस्याने करावं, गैरसमज लोकांमध्ये पसरवण्यापेक्षा इथे येऊन जो समज करून घ्यावी. पण आम्हाला समजतच नाही, या भावनेतनं होत असेल तर कधीच शक्य होणार नाहीये. हे आमचं हे आहे. आम्ही अजून कायद्याचा हे केलेलं नाही हे लक्षात घ्या, कारण ती आमची संस्था आहे म्हणून. त्यामुळे हे होते प्रकाश कोंडूरकर सर. त्यांनी सांगितलं की पूर्ण आपण बघतोय इथे सर्व ट्रस्टीमधील जे सदस्य आहेत ते सुद्धा इथे आहेत, आणि या सगळ्यांनी मिळून जे काही कन्फ्युजन त्यांचं असं म्हणणं क्रिएट केलं जात आहे, आणि जितके अडथळे निर्माण होतील तेवढा वेळ नाट्यगृहाची पुनर्बांधणीसाठी लागणार आहे. त्यामुळे ज्या प्रकारे प्लॅन आहे त्या प्लॅननुसारच हे सगळ्या गोष्टी होतील, आणि वेळेत लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस संस्थेचा आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.